मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सामील होणार अशा चर्चा सुरू आहेत. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धाडसीपणाने लढणाऱ्या नेत्यांनी भाजपसोबत जाऊ नये. मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मविया सोबत यावं ही इच्छा आहे असे रोहित पवार म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 2019 प्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. आज लढायची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढले पाहिजे. राज्यात मत विभाजन करण्यासाठी भाजपने छोटे मोठे पक्ष फोडण्याची रणनीती अवलंबली आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला. तसेच पुढे ते म्हणाले, ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही. आज लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या बाजूने लढणं महत्त्वाचे आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.